मांसाहारी होते कसं बघता? मला वाटते जितेंद्र आव्हाड दादांनी ज्या पद्धतीने त्यांच्या स्टेटमेंट दिलं, पहिले तर पूर्ण देशाची त्यांनी माफी मागावं. ज्या विचारावर हा संपूर्ण देश चालते, मला वाटते जितेंद्र आव्हाडांजींना पक्ष ऑपोजिशनमध्ये बसणं हा आवरून नाही राहिला आहे आणि ते डायजेस्ट नाही होत आहे. म्हणून त्यांना आग्राची गरज आहे. जर तिकीटची गरज पडली तर ते रवीजींना फोन करू शकतात, ते तिकीट त्यांना अवेलेबल करून देऊ शकतात. कारण की सायकेट्रिस्टना जे मेंटली अपसेट जे लोक झाले आहे त्यांच्यासाठी जे त्यांना ट्रीटमेंट पाहिजे ते आग्रामध्ये नक्की भेटेल. भविका बच्चू हर पक्षावर निवडणूक लढाईत खुली ऑफर तुम्हाला दिली आहे, तुम्ही काय सांगा? मला वाटते की मला तर जे तिकीट दिली पहिले तर रवीजींनी दिली आणि रवीजींनी त्याचं उत्तर चांगल्या पद्धतीने दिलं आहे. आणि बच्चूकडूनही जे दादांनी खूप सिनियर आहे माझ्यापेक्षा, मी तर पहिला टर्म आहे माझं, आणि ज्यांना वाटत होता की पहिली टर्ममध्ये खासदार काय करून दाखवते जिल्ह्याचं, आज ते सुद्धा म्हणायला लागले की नवनीत राणा इज दी ओनली ऑप्शन अमरावतीसाठी. तर मला वाटते माझे कामाचं प्रतीक आहे, माझे कामाचं रिफ्लेक्शन आहे. तर त्यांना मनापासून धन्यवाद करते की जेही लोक 14मध्ये 19मध्ये विरोधात असून कामं केली आहे, आज जर ते म्हणायला लागले की नवनीत राणा हे फक्त ऑप्शन आमच्या अमरावतीचे विकासासाठी आहे, तर मला वाटतं आमचे गोरगरिबांच्या माझे मतदारांचा आशीर्वाद एवढा चांगले पॉझिटिव्हिटीनी आहे की विरोधकांनाही आता रांगेत उभे राहून आपले पक्षाचं ऑफर द्यायला लागले आहे. तर बस थँक्यू.